सोलेनॉइड, सोलेनॉइड। तो सोलेनॉइड ने बनाया हुआ मैग्नेटिक फील्ड हमें निकालना है। कैसे निकालते हैं बताता हूं बच्चों। तो सोलेनॉइड किसे कहते हैं ये भी जानने की जरूरत है। जानो लोगो सोलेनॉइड किसे कहते हैं। तो सोलेनॉइड क्या होता है ये पहले समझाओ, बाद में उसने बनाया हुआ फील्ड के बारे में चर्चा कीजिए सर। तो यस बिल्कुल स्टूडेंट, आपकी सेवा में मैं प्रस्तुत हूं। तो सोलेनॉइड क्या होता है बच्चों। सोलेनॉइड ये होता है कि एक पाइप होता है जिसकी डायमीटर, सिलिंड्रिकल पाइप है बच्चों, जिसकी डायमीटर के तुलना में लेंथ बहुत लंबी होती है। तो लेंथ कम से कम थ्राइस होना चाहिए। थ्राइस तिप्पट म्हणजे लांबी ही त्याच्या डायमीटर पेक्षा तिप्पट असेल तरच सॉलिनॉइड बनेल। म्हणून सॉलिनॉइड इज अ लॉन्ग पाइप, हॉलो पाइप कंसिस्टिंग क्या लेयर्स ऑफ टर्न्स ऑफ यूनिफॉर्मली इंसुलेटेड कॉपर वायर। मतलब एक पाइप है, हॉलो पाइप है ऐसा, और इस पाइप के ऊपर हमने लॉन्ग लंबा सा वायर, इंसुलेटेड वायर उसके ऊपर ऊंड किया है। तो इसके ऊपर से ऊंड करते हैं। देखिए बच्चों, यह है वायर, यह है वायर। इस वायर ने यूनिफॉर्मली इंसुलेटेड कॉपर वायर से हम ऐसा सॉलिनॉइड बनाते हैं। तो ये पाइप है, उसके ऊपर ऐसे टर्न्स है, यूनिफॉर्मली वुंडेड कॉपर वायर है। और याद रखना बच्चों, इस पाइप की, इस सॉलिनॉइड की जो लंबाई है ना, ये लंबाई लेंथ ब्रीथ से कम थ्राइस होना चाहिए, ट्रिपल होना चाहिए। ये जो डायमीटर है ना बच्चों, डायमीटर, तो इस डायमीटर के कंपैरिजन में ये थ्राइस मिनिमम ग्रेटर देन और इक्वल टू थ्राइस डी चाहिए। उससे बड़ा चलेगा मगर कम नहीं। तो ये सॉलिनॉइड का कैरेक्टर है बच्चों। तो सॉलिनॉइड बोले तो एक पाइप के ऊपर इन्सुलेटेड कॉपर वायर गुंडाळलेली असते आणि या इन्सुलेटेड कॉपर वायर गुंडाळलेलं एक पाइप आहे, त्याला आपण सॉलिनॉइड म्हणतोय। आणि आपल्या रेडिओमध्ये याचा अँटिना बनतो बाळांनो, अँटिना तयार होतो। तर असे अँटिनाज असतात, इंडक्शन कॉईल म्हणतो आपण याला, आहे ना। रिलेज मध्ये हे असते, रिले मध्ये ऑटोमॅटिक स्विच जिथं असते ना तिथं हा इंडक्शन कॉईल असतो। असा सॉलिनॉइड असतो। इथे एक हे असतं काय, हॅमर असतो, इथं असा हॅमर असतो, इथं त्याला एक पॉइंटेड प्रोजेक्शन असतं आणि फायबरचा तुकडा असतो। आणि मग काय होतं, इथं ऑटोमॅटिक स्विच करता येते। इथं असा एक स्विच ठेवला जातो, शॉकेट असतो इथं, आणि या शॉकेटला इथं बेल लावलेली असते, इथं बॅटरी जोडलेली असते आणि याला जोडून ठेवलेलं असतं। आता पहा ना, समजा तुम्हाला रिले तयार करायचा आहे, ऑटोमॅटिक स्विच तयार करायचं आहे, तर काय होतं, इथं जर समजा इथला हा जोपर्यंत इथलं करंट चालू आहे, जोपर्यंत इथलं करंट चालू आहे तोपर्यंत त्याच्या सभोवतालचं मॅग्नेटिक फील्ड बनवतं आणि हे लोखंडाचा हॅमर इकडे ओढला जातो आणि ही स्विच ओपन राहते। आणि ही स्विच ओपन असल्यामुळं याच्यातलं करंट स्टॉप झालं, बेल वाजत नाही। मग अचानक काय झालं, एखादा जर अडथळा तयार झाला तर इथलं करंट झिरो झालं, याच्यातलं करंट झिरो झालं की हा डिमॅग्नेटाइज्ड होतो। हा डिमॅग्नेटाइज्ड झाला की हा हे जे पकडून धरलेला हॅमर होता तो सोडला जातो आणि हा याच्यात जाऊन बसतो आणि इकडची स्विच चालू होते आणि इकडचा हॉर्न वाजतो। तर हा इंडक्शन कॉईल म्हणतात त्याला। म्हणून इंडक्शन कॉईल बनवण्यासाठी हा सॉलिनॉइड तयार केला जातो विद्यार्थी मित्रांनो। तर सॉलिनॉइडचं काम अनेक ठिकाणी वेगवेगळं रोल आहे। तर सॉलिनॉइडनं बनवलेलं मॅग्नेटिक फील्ड कसं असतं बघा, यांनी बनवलेलं मॅग्नेटिक फील्ड असल्यामुळे तर हा हॅमर पकडला गेला ना लोखंडाचा, आणि मग सोडल्याबरोबर तिकडची स्विच चालू झाली, इकडचं भोंगा वाजायला सुरुवात झाला, आहे ना। हा आपण प्रयत्न करतो कुठं, बेलमध्ये, इलेक्ट्रिकल बर्गलर अलार्म मध्ये याचा वापर केला जातो। बर्गलर अलार्म मध्ये इंडक्शन कॉईल असते बाळांनो। तिथं जोपर्यंत करंट चालू आहे, फोटोसेल असते तिथं, इथं फोटोसेल असते बाळांनो। जोपर्यंत करंट म्हणजे लाईट चालू आहे तोपर्यंत फोटोसेल काय तयार करते, त्या लाईट पासून इलेक्ट्रिक करंट निर्माण करते आणि या कॉईल मधून करंट चालू ठेवत राहते। आणि जोपर्यंत करंट चालू आहे तोपर्यंत मॅग्नेटिक फील्ड हे पकडला जातो। आणि जेव्हा एखादा दरवाजासमोर एखादा जर माणूस आला की त्याच्यावर
त्या फोटो सेलवर पडलेली लाईट जर बंद झाली की मग काय होतं, हे करंट बंद होतं आणि हे करंट बंद झालं की मग हा हॅमर पकडून धरलेला हॅमर सुटतो आणि हा फायबर असल्यामुळे इथं जाऊन बसतो त्याच्यावर. हा जाऊन बसल्याबरोबर इकडची सर्किट चालू झाली, हॉर्न वाजला आणि भोंगा वाजला की मग लोक जागतात, कुत्रे भोगतात, मग हे चोर पळून जातात. म्हणून त्याला बर्गलर अलार्मसाठी जिथं वापरतो त्या अलार्ममध्ये हा इंडक्शन कॉईल म्हणजेच सॉलिनॉइड तिथं प्रेझेंट असतो बाळांनो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगितलं की सॉलिनॉइड हा काही महत्त्वाचा वाटतो का? हा, यस, महत्त्वाचा आहे. भरपूर ठिकाणी त्याचा वापर होत असतो. मग हा कुठल्या प्रकारचं मॅग्नेटिक फील्ड तयार करतं हे जाणलं पाहिजे. म्हणून अशा सॉलिनॉइडनं बनवलेल्या मॅग्नेटिक फील्डचा अभ्यास करण्यासाठी आज आपण एम्पियर्स लॉचा उपयोग घेऊया विद्यार्थी मित्रांनो. मग आता सॉलिनॉइडला त्याच्यातनं करंट आय जात आहे असं मानूया. इथून करंट आय बाहेर येतं आणि हे करंट या वायरमधून प्रत्येक टर्नमधून करंट वाहत आहे. किती करंट वाहत आहे? आय करंट वाहत आहे बेटा. तर असे एन नंबर ऑफ टर्न असणारा हा सॉलिनॉइड आहे. किती लांबीच्या पाईपावर गुंडाळलेला आहे? कॅपिटल एल लांबीच्या पाईपावर गुंडाळलेला आहे. त्याचा डायमीटर डी दिला, एरिया काय रेडियस आर असू शकते. ओके, हा त्याचा ऍक्सिस आहे बेटा. तर ऍक्सिस पासूनचा अंतर म्हणजे काय असेल? रेडियस असेल. ओके, तर हा सॉलिनॉइडचा अल्पसा परिचय आहे. मग आता पुढे जाऊया. मग आता यांनी तयार केलेला मॅग्नेटिक फील्डचा अभ्यास करायचा आहे ना. हा, मग आता एक काम करूया बेटा. तर याच्यामध्ये अनेक सर्क्युलर कॉईल आहेत. ओके बेटा, चला आता सर्क्युलर कॉईल कसं मॅग्नेटिक फील्ड तयार करते ते त्याच्याबद्दल आपण जाणून आहोत. त्यात लास्टच्या लेक्चरमध्ये सांगितलं. फॉर एक्झाम्पल ही सर्क्युलर कॉईल आहे बाळांनो. इथून मॅग्नेटिक फील्ड बाहेर येतं, इथून आत जातं, इथून बाहेर येतं, इथून आत जातं. मॅग्नेटिक फील्ड कधीही लूपच्या फॉर्ममध्ये असतं. ओपन आणि क्लोज आणि ओपन होत नाही येते, ऑलवेज क्लोज लूपमध्ये असतं. म्हणजे इथून निघतं असं फिरून इथून जातं, इथून निघतं असं फिरून इथून जातं. ओके, म्हणजेच अशा पद्धतीचं हे असं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आहे का नाही? असं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. मग आता मला सांगा, या पॉइंटला हा जो याच्याच लेवलला हा पॉइंट आहे, तर या पॉइंटला इथून निघालेलं मॅग्नेटिक फील्ड बाहेर यायला लागले. असं आहे ना, हे पण सर्क्युलर लूपच आहे ना. मग हा इथला आलेला बाहेर यायला लागले, इथून आत जाणार आहे. लक्षात घ्या बरं. आता या पॉइंटला आत चाललंय, या पॉइंट पासून बाहेर आले. आता याच्या बाजूला पण दुसरी कॉईल आहे ना, आहे का नाही? आहे. आता लक्षात घ्या, थोडंसं काळजीपूर्वक पहा बरं. या कॉईलनं तयार केलेलं मॅग्नेटिक फील्ड इथून बाहेर निघतंय, इकडनं आत चाललंय. आता या पॉइंटचा विचार करा, या पॉइंटचा इथून बाहेर, इथून आत, मॅग्नेट्यूड सेमच आहे पण डायरेक्शन एक्झॅक्टली इथून बाहेर, इथून आत. आता लक्षात घ्या, याच्या बाजूला दुसरी टर्न आहे का? हे काय? हे झाली की हे आहे, हे आहे, हे आहे. मग याच्या बाजूला दुसरी टर्न आहे. आता लक्षात घ्या, या टर्न मधून आणि या टर्न मधून करंट तर सेम डायरेक्शन मध्ये यायला लागले, बघा ना, आहे ना. मग आता दोघांची रेडियस सारखी, दोघांचा मटेरियल सारखं, सेम आयडेंटिकल दोन टर्न आहेत, दोन लूप आहेत सर्क्युलर. मग आता सांगा, ही पण कॉईल आहे, हा पण इथून जाणारं असं फील्ड तयार करत असेल. प्रत्येक कॉईल सारखंच फील्ड तयार करते ना, इथून आत जाणार, इथून बाहेर येणार असं तयार. आता लक्षात घ्या, याच्या या पॉइंटला फील्ड आत चाललंय, याच्यामुळं बनवलेलं फील्ड आत चाललंय आणि याच्यामुळं बनवलेलं फील्ड बाहेर यायला लागले. मग हे दोघे एकमेकांना इथंच कॅन्सल करून घेतात. मग बाहेर फील्ड झिरो. म्हणून या जोपर्यंत या पाईपावर दोन कॉईल आहेत, इकडे एक आणि इकडे एक आहे, दोन्ही बाजूला, या पॉइंटच्या दोन्ही बाजूला जर दोन टर्न असतील तर त्या पॉइंट पासून बाहेर येणारं मॅग्नेटिक फील्ड शून्य. का? इथून येणाऱ्याला इथंच भेटलं ना त्याला स्वागत करायला, आणि इथून आता हा या कॉइलचा मध्ये जाणारा याच्या शेजारच्या कॉइलचा बाहेर येत होता, त्यांनी कॅन्सल केलंय. म्हणून फील्ड आउटसाइड द सॉलिनॉइड झिरो. पण आता लक्षात घ्या, पण आला इथं, पण आला की थोडं विचार करायचं. बघा, या कॉइलच्या या बाजूला पण कॉइल आहे, या बाजूला पण कॉइल आहे. म्हणून इकडचं फील्ड यांनी त्या कॅन्सल केलं आणि इकडचं बाहेर येणारं फील्ड यांनी कॅन्सल केलं. या कॉइलला इकडे पण कॉइल आहे, इकडे पण कॉइल आहे, याच्या दोन्ही बाजूचं फील्ड शेजाऱ्यांनी कॅन्सल केलं. परंतु या कॉइलच्या इकडे कोण कॅन्सल करणार? हे शेवटची टर्न आहे ना, याच्या इकडे कोण कॅन्सल करणार? कॅन्सल नाही करणार. तसंच या कॉइलच्या इकडे आहे का कॉइल एखादी? नाही. मग त्याचं कोण कॅन्सल करणार? कॅन्सल करणार नाही. म्हणून जर ऑप्शन मध्ये
झिरो पण आहे आणि नेग्लिजिबल आहे, तर अशा वेळेस उत्तर नेग्लिजिबलला राईट करा. नेग्लिजिबल टू झिरो असं करा. का? शेवटच्या वायरचं अनकॅन्सल्ड मॅग्नेटिक फील्ड इथून निघणारं असंच लांब जाऊन इथून येणारं असतं, इथून निघणारं असं तयार होतं. म्हणून यांनी नेग्लिजिबल मॅग्नेटिक फील्ड आहे बाहेरचं, पण झिरो नाही. का? कारण की इथून जर फील्ड हे बाकीच्यांनी कॅन्सल केले हो, पण या शेवटच्या टर्ननं तयार केलेलं मॅग्नेटिक फील्ड इथून आत जातं, इथून असं बाहेर पडतं. या प्रकारचं मॅग्नेटिक फील्ड नेग्लिजिबल आहे, कमजोर आहे, खूप लांबवर जावं लागतं आणि एकाच टर्न मधनं तयार केलेलं, अर्ध्याच टर्न म्हणू आपण इथलं, तर याने गेलं इथून गेला, इथून असा तयार झाला. ओके, मग बाहेर येणारं करंट बाकीच्यांचं थांबलं, फक्त शेवटच्या टर्नचं जिवंत राहिलं. आणि ते अनकॅन्सल्ड मॅग्नेटिक फील्ड लॉंग असणारा हा सॉलिनॉइड असल्यामुळं इथून इथपर्यंत जाईपर्यंत काय होतं, ते कमजोर होतं आहे ना, वीक होतं. नेग्लिजिबल मॅग्नेटिक फील्ड असतं बाहेर. म्हणून लक्षात घ्या, मॅग्नेटिक फील्ड आउटसाइड द सॉलिनॉइडच्या बाहेर फील्ड नेग्लिजिबल टू झिरो म्हणा. जर नेग्लिजिबल टू झिरो ऑप्शन नसेल, झिरो म्हणला तरी चालेल, पण दोन्ही ऑप्शन असतील तर मोस्ट करेक्ट आहे नेग्लिजिबल टू झिरो. ओके बेटा, तर मग सॉलिनॉइडच्या बाहेर मॅग्नेटिक फील्ड किती असतं म्हणलं तर नेग्लिजिबल टू झिरो हे मोस्ट करेक्ट आहे. आणि झिरो म्हणला तरी चालेल, पण 100% झिरो का असं म्हणलं कोणी विचारलं तर समजायचं नेग्लिजिबल टू झिरो. तुम्हाला कुणामुळं आलं, ते शेवटच्या टर्नचं जे अनकॅन्सल्ड मॅग्नेटिक फील्ड आहे तेच मॅग्नेटिक फील्ड इथं आलेलं आहे. ओके बेटा, चला बाकीचं जे आहे ना स्ट्रेट जाणारं फील्ड आहे. आतमधलं जे मॅग्नेटिक फील्ड आहे, आता आतमधल्या पॉइंटला बघा ना. म्हणून तर सॉलिनॉइडनं तयार केलेलं या सर्क्युलर टर्नमुळे तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड ॲक्सियल असतं, स्ट्रेट लाईन असतं. म्हणून आता पहा, जसं मी मगाशी उदाहरण घेतलं, बाहेर येणारं फील्ड कॅन्सल झालंय हो, पण मध्ये बघा मधला पॉइंट घेतो, ॲक्सिसवरचा पॉइंट बघा, इथून बाहेर येत होतं ओके, आणि इथून आत जात होतं. तर आत जाणारा इकडेच आहे आणि बाहेर येणारा पण याच दिशेत आहे. ओके, आता या पॉइंटला बघा, इथून बाहेर येणारा इकडेच आहे आणि याचा आत जाणारा पण इकडेच आहे. म्हणजे या प्रत्येक पॉइंटला मधल्या दोघांची काय होत आहे, ॲडिशन. यांचं फील्ड, या टर्नचं फील्ड आणि या टर्नचं फील्ड, बाहेर येणारं फील्ड कॅन्सल होऊ लागले, पण या दिशेत जाणारं फील्ड, कारण याचं बाहेर येतंय आणि इकडनं आत जाते ना. आता पहा, या कॉइलच्या इकडचं फील्ड इकडे जाणार आहे आणि या कॉइलच्या इकडचं फील्ड आत जाणार आहे. मग याचं फील्ड आत जाणारं आणि याचं फील्ड बाहेर येणारं, दोघं काय होतात, ऍड होतात. म्हणून दोन टर्नच्या मध्ये, कुठल्याही दोन टर्नच्या मध्ये, या मधल्या कुठल्याही दोन टर्नच्या मधलं फील्ड युनिफॉर्म आहे. यानी तयार केलेलं ऍड झालं, या पॉइंटला या दोघांचे मिळून ऍड झालं, या दोघांचे मिळून ऍड व्हायला लागले, या दोघांचे मिळून ऍड व्हायला लागले, पण प्रत्येक ठिकाणी दोघांची बेरीज व्हायला लागली. म्हणजे याचा अर्थ युनिफॉर्म फील्ड आहे आतमधल्या पॉइंटला, राईट. म्हणून इनसाइड द सॉलिनॉइड, फील्ड इनसाइड द सॉलिनॉइड, हे इनसाइड द सॉलिनॉइड कसला आहे, युनिफॉर्म आहे, लिनियर आहे, ॲक्सियल आहे, अलॉंग द ॲक्सिस आहे. म्हणून ॲक्सियल आहे, लिनियर आहे, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे. म्हणून मागे म्हणलं ना, स्ट्रेट वायर सर्क्युलर मॅग्नेटिक फील्ड तयार करतं आणि सर्क्युलर वायर स्ट्रेट मॅग्नेटिक फील्ड तयार करतं. हेच याच्यामुळेच बोललो मी बाळांनो. आता जाऊया, पण आतमध्ये सर्व पॉइंटला युनिफॉर्म आहे, मान्य आहे बाळांनो, परंतु लक्षात घ्या एंड पॉइंटला बघा, एंड पॉइंटला आता इथं फक्त बाहेर येणार आहे, आत जाणार कुठे आहे, नाही ना. हा, इथं पण बघा फक्त आत जाणार आहे, बाहेर येणार कुठे आहे, नाही ना. हा, म्हणून एक्सेप्ट एंड पॉइंट, म्हणजे फील्ड इनसाइड द सॉलिनॉइड इज युनिफॉर्म, लिनियर, ॲक्सियल आहे, बट एक्सेप्ट ॲट एंड पॉइंट. मग एंड पॉइंटला याच्या फील्डमध्ये दुसरा ऍड होतो का, नाही. म्हणजे अर्धा हाफ झाला तिथं. म्हणजे इथं दोघांचं डबल, दोघांचे ॲडिशन, प्रत्येक ठिकाणी डबल होतं, पण इकडे सिंगलच आहे आता, कारण इकडे टर्न नाही ना. म्हणून टर्नला, एंड पॉइंटला
एक्सेप्ट एंड पॉइंटला, बाकी आतल्या पॉइंटला फील्ड इनसाइड द सॉलिनॉइड युनिफॉर्म असतं एक्सेप्ट एंड पॉइंट. मग एंड पॉइंटला आतल्या तुलनेत एंड पॉइंटला किती राहणार मग अर्ध. का प्रत्येक पॉइंटला डबल डबल होत गेलंय, इथं डबल होणारा कोणी नाहीच, शेजारी तिकडे पलीकडनं कोणीच नाही, म्हणून इथं फक्त सिंगलच राहणार, म्हणून इथं हाफ राहणार. तसंच या टोकाला सुद्धा हाफ राहणार. म्हणून सॉलिनॉइडच्या आतमध्ये फील्ड युनिफॉर्म असतं, ॲक्सियल असतं एक्सेप्ट एंड पॉइंट. मग एंड पॉइंटला किती असतं मधल्यापेक्षा अर्ध असतं, हाफ असतं. ओके बेटा, म्हणून 3 महत्वाचे पॉइंट लक्षात घ्या. सॉलिनॉइडच्या बाहेर फील्ड किती असतं नेग्लिजिबल टू 0 असतं. सॉलिनॉइडच्या आतमध्ये फील्ड युनिफॉर्म असतं. सॉलिनॉइडच्या एंड पॉइंटला फील्ड अर्ध असतं, कुणाच्या आतमधल्याच्या अर्ध असतं. ओके, झाले 3 पॉइंट महत्वाचे. हो, कळलं आम्हाला अर्धे असतं का मध्ये फुल असतं हे माहित झालं. असतं किती, how will you obtain the formula for that magnetic field obtained by the solenoid. या सॉलिनॉइडनं बनवलेलं मॅग्नेटिक फील्डचं सूत्र किती काढायचं मग त्याच्यासाठी एम्पियर्स लॉ आहे. चला मग काम करूया. या सॉलिनॉइडचा परिचय झाला विद्यार्थी मित्रांनो. सॉलिनॉइडचा परिचय झाला. सॉलिनॉइडची लांबी किती असली पाहिजे, सॉलिनॉइडची डायमीटरच्या तुलनेत लांबी टिपटीपेक्षा जास्त असली पाहिजे, आणि एक पाईप असतो त्याच्यावर गुंडाळलेलं कॉपरचं इन्सुलेटेड वायर असतं. हा सॉलिनॉइडचा अभ्यास झाला. त्याच्या बाहेर फील्ड किती असतं नेग्लिजिबल टू 0 असतं, आत कसं असतं युनिफॉर्म असतं, आणि मग एंड पॉइंटला किती असतं मधल्यापेक्षा अर्ध असतं. ओके बेटा, चला मग ॲक्सियल आहे, एका दिशेमध्ये जात असतं, अलॉंग द ॲक्सिस ऑफ द सॉलिनॉइड जात आहे. हे झालं सॉलिनॉइडचा परिचय. आता जाऊया एम्पियर्स लॉची मदत घ्यायची आहे. मग एम्पियर्स लॉची मदत घेण्यासाठी मी काय करणार, क्लोज्ड लूप घ्यावा लागतो. क्लोज्ड लूप घ्यायचा म्हटलं तर कसा घ्यायचा, मग त्यासाठी मी काय करतोय, एक रेक्टँग्युलर लूप गृहीत धरतोय. रेक्टँग्युलर लूप विड्थ लेंथ, ही लेंथ ही विड्थ. ओके, असा हा रेक्टँग्युलर लूप घेतोय. यांनी काही टर्नला एनक्लोज केला असेल. मग आता कसा घ्यायचा, कुठं कसा ठेवायचा तो, तर आता हे जे असं आहेत ना बाळांनो, हे बघा असे आहेत ना, हे टर्न आहेत ना, एक एक प्रत्येक बोट म्हणजे टर्न आहे. हे असे टर्न आहेत ना. मग काय करा, आतून एक साईड घ्या, असं घ्या, म्हणजे त्या रेक्टँगलची एक बाजू आतून घ्या. ओके, मग आता ती आकृती मला दाखवायचं आहे. दाखवण्यासाठी असं करतोय बाळांनो, हे बघा, हे असा, हे आतून आहे आणि हे बाहेरून आहे. असा लूप घेतला. रेक्टँग्युलर लूप तो क्लोज असला पाहिजे, महत्वाचं. आणि त्यांनी जसं गॉस थेरम मध्ये म्हटलं होतं का नाही, असा क्लोज्ड एरिया घ्या की त्यांनी चार्जेसला सर्व बाजूने एनक्लोज केलं पाहिजे. तसं इथं असा क्लोज्ड लूप घ्या की त्यांनी करंट कॅरिंग कंडक्टरला सर्व बाजूनं क्लोज केलं पाहिजे. म्हणून आता हा रेक्टँगलची एक बाजू आत घेतली आणि बाकीच्या दुसरी बाजू बाहेर, हे तर उभे आहेत असं. आता हे मला दाखवायचं आहे, त्याचा एलएस घेऊन, त्याचा क्रॉस सेक्शन घेऊन दाखवतोय. हे बघा, मी याला असं कट केला असं समजा, आतली बाजू इन्नर साइड दाखवतोय, तर कट केला असं समजा, असा क्रॉस सेक्शन घ्या, त्याचा टीएस घ्या, टीएस ट्रान्सवर्स सेक्शन. ठीक आहे बाळांनो, असं असतं हे, असं झालं. आता हे असं आहे ना. मग हे कट केलं ना मध्ये. आता मग एक लूपची दिशा मध्ये आहे, एक बाहेर आहे, असं. हे बघा, मग इथं वायर दिसतील तुम्हाला, वायर, याच्यातून करंट बाहेर येत आहे. हे आहेत कट केल्यासारखं दिसतं तुम्हाला. हे मधलं टीएस दाखवतो तुम्हाला, आणि याच्यातून करंट आत चाललंय बाळांनो, हे आत चाललंय, आत जाणारं हॉलोनं दाखवलंय. ठीक आहे. मग आता इकडून किती टर्न आहेत, एन टर्न आहेत. हो, पण मी घेतलेला लूप हा छोट्या एल लांबीचा आहे. असा लूप घेतला एल लांबीचा. ओके, आणि त्याचं नाव देतो PQR. यस, हा क्लोज्ड लूप घेतला. ओके, हा त्याचा ॲक्सिस आहे.
राईट बेटा. हां, आता चला मग आता फील्ड कुठलं काढायचं तुम्हाला, मधलं काढूया. बाहेर तर नेग्लिजिबल टू झिरो आहे ना, मोजायची गरज नाही आहे. आणि आपण एंड पॉईंटला गेलोच नाही ना, म्हणून एंड पॉईंटचं पण आपण कशाला विचारात घेऊ, म्हणून मधला घेतलाय आपण. एंड पॉईंटला काय गेलं ना, एंड पॉईंटला अर्ध असतं ना, तिथं वेगळं फील्ड असतं. पण जिथंपर्यंत फील्ड समान आहे तिथंपर्यंत इंटिग्रेशन घेऊ शकतो ना आपल्याला. इंटिग्रेशन हे कंटिन्युअस फंक्शन असेल तर, म्हणून मी इथून इथपर्यंत एक इंटिग्रेशन घेतो, इथून इथपर्यंत दुसरं इंटिग्रेशन, इथून इथपर्यंत तिसरं. का घेतो याचं कारण बघा. मी जर तुकडा इथला कुठलाही घेतला, डीएल कुठलाही घेतला, तर प्रत्येक ठिकाणी फील्ड कॉन्स्टंट आहे का नाही, आणि सेम डायरेक्शन मध्ये आहे. म्हणून लाईन इंटिग्रल जे लेफ्ट हँड साइड मला काढायचं आहे, लाईन इंटिग्रल ऑफ बी डॉट डीएल याची किंमत काढत असताना लाईन इंटिग्रल ऑफ बी डीएल कॉस थिटा येतं. पण तुकडा डीएलचा तुकडा यात दिसेत आणि मॅग्नेटिक फील्ड पण यात दिसत आहे ना. मग दोघातला अँगल कितीचा झाला, मग मॅग्नेटिक फील्ड बी मानतो इथलं, आणि डीएल तुकडा घेतलाय, एलिमेंट फॅक्टर पण त्याच्यात दिसत आहे, थिटा 0 झाला. आणि म्हणून लाईन इंटिग्रल ऑफ बी डीएल. पण हे कुठंपर्यंत समान असू शकतं, बी कुठंपर्यंत कॉन्स्टंट असू शकतो, पी टू क्यू. म्हणून याला पी टू क्यू. पुढे प्लस, आता अख्ख्या लूपला इंटिग्रेशन घ्यायचं तुम्हाला, इथपर्यंत कॉन्स्टंट असतं म्हणून ठेवला तिथं. आता पुढे, आता इथून इकडे तुकडा असा झाला ना, डीएल असा झाला ना तुकडा. मग दोघातला अँगल किती झाला, बी ची दिशा तर ते सेमच असते, बी बदलत नाहीये. बी आतमध्ये युनिफॉर्म आहे, ऍक्सियल आहे, लिनियर आहे. मग दिशा बदलते का बी ची, नाही. पण एलिमेंटची दिशा बदलली ना. मग सांगा बरं, इथून इथपर्यंत लाईन इंटिग्रल घ्यायचं आहे, लाईन इंटिग्रल ऑफ बी डीएल क्यू टू आर. चला पुढे, इथला तुकडा घेतला तुम्ही डीएल, तर मग आर टू एस प्लस बी डीएल लाईन इंटिग्रल आर टू एस. पुन्हा लाईन इंटिग्रल ऑफ बी डीएल एस टू पी. वापस एस टू, इथला तुकडा घेतला एस टू पी. इथला तुकडा घेईपर्यंत लाईन इंटिग्रल हे, या तुकड्यासाठी हे, या तुकड्यासाठी हे, या तुकड्यासाठी हे. शेवटी आलात ना, पी ला पोहोचलात ना तुम्ही. पहिला आणि शेवटचं पी आला ना. चला मग आता लाईन इंटिग्रल ऑफ याची किंमत काढायला लागलो आपण. आता या मग आणखी अँपियर्सला बोललो नाही आपण, त्याच्या डावी बाजू अगोदर तयार करून घ्यायला लागलोय. आपलं नॉलेज वापरायला लागलोय आपण, आणि आपलं नॉलेज वापरणं थांबलं की मग आवाज द्यायचं, ए रे अँपियर्स, ए रे देवा, असं म्हणतो ना, तसं या अँपियर्स असं म्हणतो. मग चला आता या पी टू क्यू जाताना थिटा किती आहे, 0, कॉस 0 1, म्हणून हा इथं आला. आता पुढे बघा, क्यू टू आर जाताना थिटा किती आहे, मॅग्नेटिक फील्ड इकडे आहे, डीएल बार इकडे आहे, थिटा 90च आहे. म्हणून कॉस 90 0, म्हणून याची किंमत 0 होते. याचं कारण काय, थिटा 90. अलग अलग कारण आहेत बरं. याची किंमत 0 का झाली, बिकॉज थिटा 90 झाला असल्यामुळं या केससाठी, म्हणून हा 0 झाला. पुढे चला, बी डीएल आर टू एस जाताना, आर टू एस जात असताना बी नेग्लिजिबल आहे 0, बी नेग्लिजिबल टू 0 मांडलेला आहे. म्हणून बीच जर स्वतः 0 असेल तर मग सांगा बी इंटू काही असलं तरी 0. याचं कारण थिटा 90, याचं कारण बी 0. बाहेर आतमधल्या साईडला मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन बी नेग्लिजिबल टू 0 असतं. ओके बेटा. हा, त्यानंतर एस टू पी जाताना, एस टू पी जा रहे हैं, तो डीएल बार नीचे, मैग्नेटिक फील्ड इधर, तो बोलो थीटा 90, कॉस 90 0, अगेन ये भी 0 आ रहा है क्योंकि थीटा 90 होने से ये भी 0. तो अब बचा कौन सा, अकेला बचा है. तो चलो आगे बढ़ो. बी, तो यहां से यहां तक बी कैसा है, यूनिफॉर्म है. तो मैग्नेटिक फील्ड यूनिफॉर्म है तो उसकी जगह बाहर है. इंटीग्रेशन ऑफ डीएल 0 से एल तक. हमने लूप कहां से कहां लिया है, 0 से एल तक.
तो इसका इंटीग्रेशन क्या आएगा, L, तो B इंटू एल, रुक गए B dl डॉट, इसका डॉट प्रोडक्ट B इंटू एल तक निकाला है। अब हम रुक गए, बुलाओ एम्पियर्स लॉ को। एम्पियर्स पूछेगा आपने क्लोज्ड लूप माना है क्या, हम माना है। उसका छोटा टुकड़ा dl माना है क्या, हम माना है। अब बोलो उस लूप ने एनक्लोज किए हुए करंट के बारे में आपको पता है क्या? सोचो है क्या, देखो है क्या, देखो ईच टर्न के द्वारा, ईच टर्न के थ्रू कितना करंट जा रहा है, I। तो अब इसके इतने लंबे L लंबे सोलेनॉइड के ऊपर कितने टर्न हो गए, तो टोटल L लंबे सोलेनॉइडच्या वर, L लांबीच्या सोलेनॉइड वर टोटल N नंबर ऑफ टर्न आहेत, पण सर्वच्या सर्वांना क्लोज केले का तुम्ही, नाही। मग किती जणांना क्लोज केले तेच घेणार आपण। किती जणांना क्लोज केले बघा आता, मग आपण गृहीत धरू किती लांबीवर आहे, तर सॉलिनॉइडची लांबी किती घेणार, या पाईपाची लांबी किती घेणार, स्मॉल एल है ना, लांबी तुमची कितीची आहे, स्मॉल एल ची आहे। मग एल लांबीवर एन टर्न बसतात, तर एल लांबीवर किती टर्न बसतात, तर n अपॉन एल म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ भेटतो, n अपॉन एल इंटू एल आहे। मग नंबर ऑफ टर्न्स n डॅश इक्वल टू n अपॉन एल इंटू एल, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ इंटू लेंथ एल। ओके बेटा, म्हणून n डॅश इक्वल टू n अपॉन एल इंटू एल झाला। मग आता लक्षात घ्या, जर तुम्हाला एका टर्न मधलं करंट I असेल तर n डॅश टर्न मध्ये किती करंट असेल, तर याला जर तुम्ही n मानलात, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ n इंटू एल झालं। ओके, तर एका टर्न मधून I करंट जातं, तर NL टर्न मधून किती करंट जातं, तर टोटल नेट करंट I नेट ची किंमत येते इतकं, NLI। मग आता हे सर्व माहित झालं, एम्पियर्स लॉ ची तयारी झाली। मग अकॉर्डिंग टू एम्पियर्स लॉ या लाईन इंटिग्रल ऑफ B dl याची किंमत येते म्यू नॉट टाइम्स I नेट। आता I नेट ची किंमत ही आहे, ठेवा तिथं, म्हणजेच म्यू नॉट टाइम्स NLI। तर मग डाव्या बाजू दोघांच्या सेम आहेत, तर उजव्या बाजू इक्वेट करा, म्हणून BL इक्वल टू म्यू नॉट NLI, इधर का L गया कैंसिल होके, म्यू नॉट इंटू NI। दिस इज द मैग्नेटिक फील्ड ड्यू टू सोलेनॉइड। कुठल्या पॉइंटला आहे हो हे, ऑन द एक्सिस। आता लक्षात घ्या, तुमचा पॉइंट इथं असला काय, हे वायर इथं असलं काय, इथं असलं काय, इथं असलं काय, इथं असलं काय, काही फरक पडणार आहे का, नाही। म्हणून कुठं जरी गेलात तुम्ही आतमध्ये जोपर्यंत आहात तोपर्यंत मॅग्नेटिक फील्ड इतकंच युनिफॉर्म, आणि B इक्वल टू म्यू नॉट NI, वेर N इज नॉट टोटल नंबर ऑफ टर्न। हे N टोटल नंबर ऑफ टर्न नाहीत, युनिट लांबीवरच्या टर्न आहेत। कुणाची लांबी, या सॉलिनॉइडची, या पाईपाची। म्हणून युनिट लांबीवरचे टर्न जर दिले तर डायरेक्ट याला वापरा, आणि टोटल नंबर ऑफ टर्न दिले आणि लांबी दिली तर हा n अपॉन एल च्या फॉर्म मध्ये लिहा। सेम थिंग कॅन बी रिटन ॲज B इक्वल टू म्यू नॉट n अपॉन एल इंटू I। हा सुद्धा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता। जर टोटल नंबर ऑफ टर्न दिल्या आणि सॉलिनॉइडची लांबी दिली तर पटकन n अपॉन एल काढा आणि याला वापरा, छोटा n काढा, नसेल तर याला वापरू शकता। तर अशा पद्धतीनं एम्पियर्स लॉ ची मदत घेतलं आणि सॉलिनॉइडनं बनवलेल्या ॲक्सियल पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड किती असतं याचा आपण फॉर्म्युला काढलेला आहे।
तर विद्यार्थी मित्रांनो, एम्पियर्स लॉ आणि त्याचं हे दुसरं ॲप्लिकेशन, पहिल्या ॲप्लिकेशनमध्ये आपण सॉलिनॉइडचा घेतला होता आणि आता दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये आपण पहिल्या ॲप्लिकेशनमध्ये स्ट्रेट वायर घेतला होता, दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये सॉलिनॉइडनं तयार केलेलं मॅग्नेटिक फील्ड काढलंय. आतमधलं मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला माहीत झालंय. आता रिमार्क म्हणून लिहा, ॲट द एंड पॉइंट, ॲट द एंड पॉइंट. एंड पॉइंटला काय असेल सांगा बरं, मगाशीच सांगितलं ना, ॲट द एंड पॉइंट अर्धा असतं बी ॲक्सिस. ओके, म्हणजेच किती, म्यू नॉट एन आय अपॉन 2. तर हे बी ॲट एंड पॉइंट, सॉलिनॉइडच्या दोन्ही टोकाला मॅग्नेटिक फील्डचं मॅग्निट्यूड हे आहे. आणि मग याला कॅपिटल एन मध्ये घ्यायचं असेल तर म्यू नॉट एन आय अपॉन 2L. तर विद्यार्थी मित्रांनो, सॉलिनॉइडनं बनवलेलं मॅग्नेटिक फील्ड काढायचं असेल तर एम्पियर्स लॉच्या मदतीनं सॉलिनॉइडनं बनवलेलं मॅग्नेटिक फील्डचं आतमधल्या पॉइंटला हे घ्या आणि एंड पॉइंटचा हा फॉर्म्युला तयार. चला मग आता शेवटचं ॲप्लिकेशन आहे एम्पियर्स लॉचं, ते आहे टॉरॉइड. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू टॉरॉइड. ओके बेटा, यस 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 या